नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट PYQ MCQ सिरीज म्हणजेच महत्त्वाचे PYQ MCQ प्रश्न. आणि या व्हिडिओमध्ये आपण 9व्या युनिटचे म्हणजेच पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट या युनिटचे मॅरेथॉन व्हिडिओ बघणार आहोत. MCQ डिस्कस करणार आहोत. 35+ जास्त MCQ आपण यात डिस्कस करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या क्वेश्चनचा फायदा तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. पहिला प्रश्न आहे, हाऊ मच कार्बन इज बिंग ॲडेड टू द ॲटमॉस्फिअर बाय बर्निंग ऑफ फॉसिल फ्युल्स. म्हणजेच जीवाश्म इंधने जाळून वातावरणात किती पर्सेंटचा कार्बन मिसळला जातो. 2 to 6 बिलियन टन्स, 6 to 9 बिलियन टन्स, 4 to 6 बिलियन टन्स की 9 to 12 बिलियन टन्स. सांगा बघू काय असणार आहे. जीवाश्म इंधने जाळून वातावरणात किती कार्बन मिसळला जातो सध्यामध्ये, तर किती मिसळला जातोय? 6 to 9 बिलियन टन्स कार्बन मिसळला जातो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आर फॉर्मली नोन ॲज. शाश्वत विकास उद्दिष्टे औपचारिकपणे म्हणून ओळखले जातात की ट्रान्सफरिंग अवर वर्ल्ड 2030 अजेंडा, आपले जग बदलणे 2030 अजेंडा, सस्टेनेबल लिव्हिंग फॉर ऑल 2022 अजेंडा, लाईफ ऑफ डिग्निटी फॉर ऑल 2022 अजेंडा की वन प्लॅनेट वन पीपल 2030 अजेंडा. सांगा बघू काय असणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणाले तर आपल्या लक्षात येते की 2030 आहे त्याचा अजेंडा. ठीक आहे. त्यामुळे हे दोन जे आहे ते कट झाले. आता 2030 अजेंडा आपल्याला माहिती आहे, पण त्याचं थीम काय होतं? ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड, आपले जग बदलणे की एक ग्रह एक लोक, वन प्लॅनेट वन पीपल असं होतं. काय होतं सांगा बघू. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि 9व्या युनिटमधल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असो, MDG असो, हे खूप महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर मग पोल्युशन असेल, पोल्युशनवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग मग सुनामी असेल, अर्थक्वेक असेल, यावर भरपूर प्रश्न विचारले गेले. त्यामुळे हे जे मेन टॉपिक आहे ते सोडू नका. नक्कीच. आणि यामधलं पूर्ण अभ्यास करा. SDG, MDG, पोल्युशन, हे सगळं तुम्ही वाचून ठेवा. ठीक आहे. तर सांगा बघू काय असणार आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याला काय म्हटलं जाते? ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड 2030 अजेंडा, आपले जग बदलणे 2030 अजेंडा, हे आपलं काय उत्तर आहे. आणि हेच औपचारिकपणे म्हणून त्यांना ओळखल्या जाते. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टे हे 2030 मध्ये पूर्ण होणार आहे. आणि त्याचं थीम काय? ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड. ठीक आहे. बघा, बघून घेऊया आपण 17 गोल्स काय आहे SDGचे. तर पहिला आहे नो पॉवर्टी, दुसरा आहे झिरो हंगर. आणि हे जे चार्ट आहे ते तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, कारण की कुठलं पण 9वं सस्टेनेबल गोल्स 9, 10 असं विचारले जातात किंवा मधलंच कोणतरी विचारले जाते. आणि SDGवर नेहमीच प्रश्न असतोय. ठीक आहे. त्यामुळे नक्की सोडू नका आणि हे पाठ करा. पहिलं कोणतं आहे? नो पॉवर्टी. दुसरा आहे झिरो हंगर. तिसरा आहे गुड हेल्थ अँड वेलबिंग. चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन. पाचवा आहे जेंडर इक्वॅलिटी. आता बघा, पॉवर्टी नाही राहणार तर हंगर नाही राहणार, मग गुड हेल्थ राहील. गुड हेल्थ राहील तर क्वालिटी एज्युकेशन मिळेल, जेंडर इक्वॅलिटी होईल. त्यानंतर आपण जर का क्लीन वॉटर पिलं, त्यानंतर क्लीन एनर्जी मिळते, मग डिसेंट वर्क होतंय, इकॉनॉमिक ग्रोथ होते. त्यानंतर मग इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन होते नवीन नवीन. त्यानंतर मग इनोव्हेशन झालं तर रिड्यूस काय होते? इनइक्वॅलिटी रिड्यूस होते. त्यानंतर सस्टेनेबल सिटीज तयार होतात, कम्युनिटीज तयार होतात. त्यानंतर रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन तयार होतं. नंतर क्लायमेट ॲक्शन, लाईफ बिलो वॉटर, लाईफ ऑन लँड, पीस निर्माण होतं. आणि नंतर पार्टनरशिप फॉर द गोल्स. हे 17 गोल्स आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट्सचे. ते खूप महत्त्वाचे आहे. हे नक्की पाठ करा. ठीक आहे. परत एकदा बघून घेऊया. नो पॉवर्टी, झिरो हंगर, तिसरा आहे गुड हेल्थ, चौथा आहे क्वालिटी एज्युकेशन, पाचवा आहे जेंडर इक्वॅलिटी, सहावा आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन, सातवा आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, आठवा आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, 9वा आहे इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, 10वा आहे रिड्यूस इनइक्वालिटीज, 11 आहे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, 12th आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, 13 आहे क्लायमेट ॲक्शन, 14 आहे बिलो वॉटर, लाईफ बिलो वॉटर, 15 आहे लाईफ ऑन लँड, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, 17 आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स.
ठीक आहे. असे हे 17 आहेत, ते नक्की लक्षात ठेवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. त्यानंतर MDG सुद्धा पाहून घेऊया, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. पहिलं आहे इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, अचीव्ह युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन. तिसरं आहे प्रमोट जेंडर इक्वॅलिटी. चौथं आहे रिड्यूस चाइल्ड मोरॅलिटी, 2/3 रिड्यूस करायची आहे. इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ. सहावा आहे एड्स आणि कॉम्बॅट मलेरिया अदर डिसीजेस. सातवा आहे इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. आणि आठवा आहे डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप. ठीक आहे, असे 8 हे MDG आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. आणि ओके, समोरचा प्रश्न आहे अन अर्थक्वेक ऑफ अ मॅग्निट्यूड इन द रेंज ऑफ 6 to 6.9 ऑन द रिस्टर स्केल इज. रिस्टर स्केलवर जे 6 ते 6.9 तीव्रतेचा भूकंप मानला जातो, तो कोणत्या प्रकारचा मानला जातो? मॉडरेट, स्ट्रॉंग, मेजर, ग्रेट. कशा प्रकारे मी आताच तुम्हाला म्हटलं होतं अर्थक्वेकवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. अर्थक्वेक, पोल्युशन्स, SDG, MDG. त्यामुळे हे जे सब टॉपिक आहे ते सोडता येत नाही. ते नक्की तुम्ही वाचा. तर सांगा बघू काय असणार आहे. अन अर्थक्वेक ऑफ अ मॅग्नेट इन द रेंज ऑफ 6 to 6.9 ऑन द रिस्टर स्केल. तर ते काय आहे, ते स्ट्रॉंग आहे. काय कसा भूकंप मानला जातो? तो स्ट्रॉंग भूकंप मानला जातो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे, स्ट्रॉंग. ठीक आहे. त्यानंतर बघून घेऊया. हे बघा, 2.5 पेक्षा कमी राहिलं तर लेस, 2.5 to 5.4 राहिलं तर मायनर लाईट असतोय. आणि 6.1 to 6.9 राहिलं तर स्ट्रॉंग असतो आहे. 5.5.6 असेल तर मॉडरेट असतो आहे. नंतर 7 आहे ते मेजर. आणि 8 जे आहे ते ग्रेटर. ठीक आहे, 8 और ठीक आहे. तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि हे चार्ट तुम्ही नक्की वाचून ठेवा, कारण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. समोरचा प्रश्न आहे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट MSW जे आहे कॉम्प्रोमाइज ऑफ, कशाचं कॉम्प्रोमाइज कंप्रायसेस करतात? समावेश कशाचाच आहे यामध्ये? कंप्रायसेस. ठीक आहे. हाऊसहोल्ड वेस्ट, घरातील कचरा याच्यामध्ये जातोय. सॅनिटायझेशन रेसिड्यू म्हणजे स्वच्छता अवशेष. वेस्ट फ्रॉम स्ट्रीट्स, रस्त्यावरील कचरा. कन्स्ट्रक्शन अँड डिमोलिशन डेब्रिज म्हणजे बांधकाम आणि मोडतोड, हे याच्यामध्ये असतोय का MSW मध्ये? मग ऑप्शन्स दिले आहे 1, 2, 3, 1, 3, 1, 3, 4 ऑल. सांगा बघू काय असणार आहे. म्युनिसिपल वेस्टमध्ये हाऊसहोल्ड वेस्ट येते, त्यामुळे 1, 1, 1 सगळीकडे 1 आहे. ठीक आहे. त्यानंतर रस्त्यावरील कचरा पण येतोय. 3, 3, 3 यामध्ये सगळ्यामध्ये 3 आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन हे पण डेब्रिज येतोय. IV याच्यामध्ये IV नाही आहे, त्यामुळे दोघांमधून सांगा मग कोणतं असणार आहे. तर सॅनिटायझेशन रेसिड्यू म्हणजे स्वच्छता अवशेष असतात का? तर असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. चारही जे आहे हाऊसहोल्ड वेस्ट, घरातील कचरा, सॅनिटायझेशन रेसिड्यू, स्वच्छता अवशेष, रस्त्यावरील कचरा आणि बांधकाम मोडतोड, हे सगळं कशात येतं? म्युनिसिपल सॉलिड वेस्टमध्ये येतं. आणि याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे MSW. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द ऑकरन्स ऑफ नॅचरल हॅझर्ड इज अफेक्टेड बाय. नैसर्गिक धोक्याच्या घटनेवर परिणाम होतो कशाचा? जमिनीचा वापर बदल, ड्रेनेज आणि बांधकाम, ओझोनचा ऱ्हास की क्लायमेट चेंज? ABC, ABD, BCD, SCD. सांगा बघू काय असणार आहे. काय म्हणतात? द ऑकरन्स ऑफ नॅचरल हॅझर्ड इज अफेक्टेड बाय. नैसर्गिक धोक्याच्या घटनेवर परिणाम होतो कशाचा? कशाचा परिणाम होतो? लँड यूज चेंजेस, जमिनीचा वापर बदल ह्याचा होतो. तर ए. ठीक आहे. त्यामुळे हा कट झाला. ठीक आहे. 3 मधून सांगा मग. ड्रेनेज अँड बांधकामचा होतो का? तो होतो. ठीक आहे. त्यामुळे चौथा कट झाला, यामध्ये बी नसणार आहे. तर या ए आणि बी यामधून सांगा. ओझोन डिप्लेशन होतो की क्लायमेट चेंज होतो? ऑकरन्स ऑफ नॅचरल हॅझर्ड कशात होतो? तर क्लायमेट चेंज होतो ना. नैसर्गिक आला तर कशावर मग ते काय येणार आहे? लँड यूज चेंजेस, जमिनीचा वापर, ड्रेनेज आणि बांधकाम आणि क्लायमेट चेंज. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ABD. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे अमॉंग द फॉलोइंग फ्युल्स ऑफ एनर्जी विच इज द मोस्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. खालीलपैकी ऊर्जेच्या इंधनापैकी सर्वात पर्यावरण अनुकूल कोणते आहे? बायोगॅस, CNG, हायड्रोजन, इथेनॉल. अशावर भरपूर इंधनावर प्रश्न विचारले गेलेले आहे. 90 युनिट म्हणजे ऑलमोस्ट पर्यावरण एन्व्हायरमेंटवरचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे थोडं सब टॉपिक्सवर आणि 90 युनिटवर थोडं लक्ष द्या. आणि यावरून पण जे आपण म्हणतो करंट अफेअर, ते पण विचारले जातात यातूनच. ठीक आहे. तर काय असणार आहे मग ते? ते असणार आहे हायड्रोजन. हायड्रोजन काय आहे? एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? C असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट गॅस इज नॉट प्रोड्यूस बोथ नॅचरली अँड
अँड ॲज अ रिझल्ट ऑफ इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी खालीलपैकी कोणता प्रदूषक वायू नैसर्गिकरित्या आणि औद्योगिक क्रियाकल्पांच्या परिणामी तयार होत नाही? तर नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड की क्लोरोफ्लोरो कार्बन? सांगा बघू. कार्बन डायऑक्साईड तर नसणार आहे, मिथेन पण नसणार आहे, नायट्रस ऑक्साईड किंवा क्लोरोफ्लोरो कार्बन. सांगा याच्यामधून आता तुम्ही. कोणता प्रदूषक वायू हे नैसर्गिकरित्या आणि औद्योगिक क्रियाकल्पाच्या परिणामी तयार होत नाही? तर ते काय आहे? क्लोरोफ्लोरो कार्बन आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. आता समोरचा प्रश्न आहे, असर्शन रिझन दिलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच विचारणार सेटमध्ये. त्यामुळे अशा प्रश्नाला व्यवस्थित वेळ द्यायचा आणि व्यवस्थित सेंटेन्स वाचायचे. त्यानंतरच उत्तरे टिक करायची. ठीक आहे. आणि असर्शनलाच रिलेटेड रिझन असतोय. त्यामुळे असर्शन जर का पहिले आधी बघायचं, असर्शन बरोबर आहे, रिझन बरोबर आहे. दोन्ही बरोबर असेल तर मग रिझन आहे का असर्शनचं ते बघायचं. आणि जर का नसेल, असर्शन बरोबर असेल किंवा एखाद्या दोघांमधून चूक असेल, तर मग आपल्याला सरळच ऑप्शन आहेत खाली. ठीक आहे. तर काय आहे असर्शन? इन अर्बन एरिया स्मॉग एपिसोड्स ऑकर फ्रिक्वेंटली इन विंटर्स. म्हणजे शहरी भागात हिवाळ्यात धुक्याचे प्रसंग वारंवार येतात. ठीक आहे. तर आणि रिझन काय दिलाय? इन विंटर्स अ लॉट ऑफ बायोमास इज बर्न बाय पीपल ऑफ फॉर हिटिंग पर्पज ऑर टू कीप देमसेल्फ वार्म. म्हणजे हिवाळ्यात कसं लोक गरम करण्यासाठी किंवा स्वतःला उबदार ठेवण्यासाठी भरपूर बायोमास जाळतात. ते त्याचं रिझन आहे. तर सांगा बघू. त्यामुळे धुकं होतं का? पहिले तर असर्शन बघूया. असर्शन बरोबर आहे. रिझन बरोबर आहे का? रिझन पण बरोबर आहे. दोन्ही ट्रू आहे. पण मग आर रिझन आहे का त्याचा? तर नाही, आर रिझन नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन. नुसतंच तेच जबाबदार नाहीये. पुन्हा दुसऱ्या पण गोष्टी आहेत, जसं प्रदूषण वगैरे. त्यामुळे पण धुक्याचे परिणाम जास्त होऊ शकतात आणि आता कसं आपलं ओझोन डिप्लेशन वगैरे होतं, त्यामुळे पण ते होऊ शकते. त्यामुळे नुसतंच हे जबाबदार नाहीये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय काय असणार आहे? 1 असणार आहे. आता समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पोल्युटंट इज द मेजर कॉज ऑफ रेस्पिरेटरी डिसीज? म्हणजे खालीलपैकी कोणते प्रदूषण श्वसन रोगाचे प्रमुख कारण आहे? नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, व्होलॅटाइल ऑर्गॅनिक कंपाऊंड, सस्पेंडेड फाईन पार्टिकल्स. सांगा बघू काय असणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर कॉज ऑफ रेस्पिरेटरी डिसीज? म्हणजे श्वसनाचे रोग जे आहे ना, त्याचा मेजर कॉज आहे ते काय असणार आहे? तर ते आहे सस्पेंडेड फाईन पार्टिकल्स. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. सस्पेंडेड फाईन पार्टिकल्समुळेच ते काय आहे, ते मेजर कॉज आहे रेस्पिरेटरी डिसीजचा. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द डॉमिनंट सोर्स ऑफ पोल्युशन ड्यू टू ऑक्साइड्स ऑफ अ नायट्रोजन इन अ अर्बन एरिया इज. शहरी भागात नायट्रोजनच्या ऑक्साईडमुळे प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. काय आहे प्रमुख ऑक्सिजन प्रदूषण कशामुळे होतं? रोड ट्रान्सपोर्ट, कमर्शियल सेक्टर, एनर्जी यूज इन इंडस्ट्री, पॉवर प्लांट. डॉमिनंट सोर्स ऑफ पोल्युशन ड्यू टू ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन इन अर्बन एरियाज म्हणतात. अर्बन एरियाजमध्ये विचारलं आहे. ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन ज्याच्यामुळे पोल्युशन होते ते कशामुळे होते? तर पॉवर प्लांट्समुळे होते. कशामुळे होते? पॉवर प्लांट्स. सॉरी, ते होते रोड ट्रान्सपोर्टमुळे. कारण जे पोल्युशन असते ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन असते ते रोड ट्रान्सपोर्टमुळे होते. जे धुवा निघतोय आपल्या गाडीतून त्यामुळे ते होते. ठीक आहे. शहरी भागात. त्यामुळे आपलं तर उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. पॉवर प्लांट तर ते सोलर जे आहे ते त्याच्यामुळे होते. पॉवर प्लांटमुळे नाही होणार. ते रोड ट्रान्सपोर्टमुळे होईल. डॉमिनंट सोर्स ऑफ पोल्युशन ड्यू टू ऑक्साइड ऑफ नायट्रोजन इन अर्बन एरिया इज रोड ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल हॅझर्ड इज नॉट हायड्रोमेट्रोलॉजिकल? खालीलपैकी कोणता नैसर्गिक धोका जल हवामानशास्त्रीय नाही? तर स्नो अव्हलॅन्चन्स म्हणजे हिमस्खलन, सी इरोजन, ट्रॉपिकल सायक्लोन, सुनामी. विच ऑफ द फॉलोइंग नॅचरल हॅझर्ड इज नॉट हायड्रोमेट्रोलॉजिकल? जल हवामानशास्त्रीय नाही. सांगा बघू काय असणार आहे? तर हे आहे समुद्राची धूप पण आहे, चक्रीवादळ पण आहे. तर सुनामी जे आहे ना ते नॉट हायड्रोमेट्रोलॉजिकल आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. सुनामी हे जे आहे नैसर्गिक धोका हवामानशास्त्रीय नाही. कोणता? सुनामी. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, परत असर्शन रिझन आलेला आहे. द प्रॉब्लेम्स ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आर डिफिकल्ट टू रिझॉल्व्ह. पर्यावरणीय स्थिरतेच्या समस्याचे निराकरण करणे कठीण आहे. आणि रिझन काय दिलेला आहे? पर्यावरण कसे कार्य करते आणि मानवी निवडीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो हे आमचे आकलन अपुरे आहे. अवर अंडरस्टँडिंग हाऊ एन्व्हायरमेंटल वर्क्स अँड हाऊ डिफरंट ह्युमन चॉईसेस अफेक्ट एन्व्हायरमेंटल इज inadequate. तर कोणता आहे? बोथ ए and आर करेक्ट. आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. बी, ए आर इज करेक्ट बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू.
सांगा बघू काय असणार आहे. तर पहिले बघून घ्या, असर्शन बरोबर आहे का? द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आर डिफिकल्ट टू रिसॉल्व्ह. हे काय आहे? बरोबर आहे. पर्यावरणीय स्थिरतेच्या समस्याचे निराकरण करणे कठीण आहे. ठीक आहे. मग आर बरोबर आहे का? अवर अंडरस्टँडिंग हाऊ एन्व्हायरमेंटल वर्क्स अँड हाऊ डिफरंट ह्युमन चॉईसेस अफेक्ट एन्व्हायरमेंटल इज इनॅक्टिव्हेट. तर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर काय आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे. एक्सप्लेनेशन असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ए असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ॲज अ पार्ट ऑफ इंडेडेड nationally determined contribution, Indian government through additional forest and tree cover has resolved the create an additional carbon sink in terms of carbon dioxide equivalent by year 2030 in the extent of. उद्दिष्ट राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेल्या योगदानाचा एक भाग म्हणून अतिरिक्त वन आणि वृक्षांधनाद्वारे भारत सरकारने 2030 पर्यंत अतिरिक्त कार्बन सिंक कार्बन डायऑक्साईडच्या समतुल्य तयार करण्याचा संकल्प केला. तर किती किती तयार करण्याचा संकल्प केला? 3.5 टू 4 बिलियन, 2.5 टू 3 बिलियन टन्स, 1.5 टू 2 बिलियन टन्स की डी 1 टू 1.5 बिलियन टन्स. हे विचारलं गेलेलं आहे हे आणि असं हे आपलं करंट अफेअरमध्ये विचारले जातात असे प्रश्न. ठीक आहे. तर काय असणार आहे सांगा बघू? आणि माझ्यासोबत उत्तरे देत चला आणि व्हिडिओच्या शेवटी मी जेवढे प्रश्न घेते त्याचे उत्तर की तुम्हाला किती आले ते सुद्धा सांगा. आता काहीच दिवस सेटसाठी शिल्लक आहेत. तर हे तुम्ही क्वेशन्स माझ्यासोबत करत चला जेणेकरून तुम्हाला खूप फायदा होईल या प्रश्नांचा. ठीक आहे. तर काय उत्तर असणार आहे? 2.5 टू 3 बिलियन टन असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर आहे बी. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ अ वॉटर पोल्युशन इन मेजर रिव्हर्स ऑफ इंडिया. भारतातील प्रमुख नद्यांमधील जलप्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत खालीपैकी कोणता आहे? अनट्रीटेड सेवेज, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, अग्रिकल्चर रन ऑफ शेतीचे अनरेग्युलेटेड स्मॉल स्केल इंडस्ट्री, अनियंत्रित लघुउद्योग, रिलिजियस प्रॅक्टिस, धार्मिक प्रथा. काय असणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट सोर्स ऑफ वॉटर पोल्युशन इन मेजर रिव्हर? काय असणार आहे मग ते? ऑब्व्हियसली अनट्रीटेड सिवेज, प्रक्रिया न केलेले सांडपाणी हेच मेजर रिव्हर आहे. कारण मोठ्या-मोठ्या कंपनी हे सांडपाणी प्रक्रिया न करता सरळ रिव्हर्समध्ये सोडतायत आहे, नद्यांमध्ये आणि त्याच्यामुळे ते खूप जलप्रदूषण होत आहे. हो की नाही? त्याच्याचमुळे अनट्रीटेड सिवेज, प्रक्रिया न केलेले सांडपाणी हाच एक मोठा सर्वात मोठा स्रोत आहे, मेजर हे आहे वॉटर पोल्युशनसाठी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हॅव स्पेसिफिक टार्गेट टू बी अचीव्ह बाय. शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशिष्ट लक्ष्ये आहेत. 2022, 2030, 2040, 2050. आपण आत्ताच प्रश्न घेतलेला आहे हा. 2030 पर्यंत SDG असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, असर्शन दिलेलं आहे. कन्झर्व्हिंग अवर सॉइल रिसोर्सेस इज क्रिटिकल टू ह्युमन सर्व्हायव्हल. आपल्या मातीच्या संसाधनाचे जतन करणे हे मानवी अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आणि रिझन काय दिलेलं आहे? सॉइल इज अ होम टू मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम अँड कंटेन्स मिनरल. माती अनेक सूक्ष्मजीवांचे घर आहे आणि त्यात खनिजे असतात. तर बोथ ए अँड आर करेक्ट. आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. बोथ ए आर करेक्ट बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू काय असणार आहे? तर आधी बघून घेऊया, एक करेक्ट आहे का असर्शन. कन्झर्व्हिंग अवर सॉइल रिसोर्सेस इज क्रिटिकल टू ह्युमन सर्व्हायव्हल. बरोबर आहे. आपल्या मातीच्या संसाधनाचे जतन करणे हे आपले काय आहे? महत्त्वाचे आहे आपल्या अस्तित्वासाठी. ठीक आहे. आणि रिझन काय दिलेलं आहे? सॉइल इज अ होम टू मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम कंटेन मिनरल्स. माती अनेक सूक्ष्मजीवांचे घर आहे, त्यात खनिजे आहेत. तर हे दोन्ही काय आहे? दोन्ही बरोबर आहे. पण आर हे याला जुळतंय का असर्शनला? नाही जुळतंय. त्यामुळे काय असणार आहे? बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पीपल पॉप्युलेशन कंट्रोल मेझर डू नॉट नेसेसरी हेल्प इन चेकिंग एन्व्हायर्मेंटल डिग्रेडेशन. म्हणजे लोकसंख्या नियंत्रण उपाय पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यास मदत करतातच असे नाही. ठीक आहे. आणि रिझन आहे, द रिलेशनशिप बिटवीन पॉप्युलेशन ग्रोथ अँड एन्व्हायर्मेंटल डिग्रेडेशन इज रॅदर कॉम्प्लेक्स. लोकसंख्या वाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास याच्यातील संबंध खूपच गुंतागुंतीचा आहे. ठीक आहे. तर बोथ ए अँड आर ट्रू, आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. बोथ ए अँड आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. ए इज ट्रू, आर इज फॉल्स, ए इज फॉल्स, आर इज ट्रू. सांगा बघू काय होणार आहे? पहिले आपण बघून घेऊया असर्शन बरोबर आहे का नाही. पहिले, पीपल पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स डू नॉट नेसेसरी हेल्प इन चेकिंग एन्व्हायर्मेंटल डिग्रेडेशन. म्हणजे लोकसंख्या नियंत्रण उपाय पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यास मदत करतातच असे नाही. हे काय आहे? हे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर
द रिलेशन बिटवीन पॉप्युलेशन ग्रोथ अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन इज अ रॅदर कॉम्प्लेक्स. लोकसंख्या वाढ आणि पर्यावरणाचा ऱ्हास याच्यातील संबंध खूपच गुंतागुंतीचा आहे. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर दोन्ही बरोबर आहे. मग आता आपल्याला बघायला लागेल आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे की नाही. तर आर काय आहे? करेक्ट एक्सप्लेनेशन असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ए असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, "व्हिच ऑफ द फॉलोइंग फिनोमिना इज नॉट अ नॅचरल हॅझार्ड?" खालीलपैकी कोणती घटना नैसर्गिक धोका नाही? वाईल्ड फायर, लाइटनिंग, लँडस्लाइड, केमिकल कंटॅमिनेशन. कोणती नसणार आहे? लँडस्लाइड तर हे नैसर्गिक आहे, लाइटनिंग पण आहे, वाईल्ड फायर पण आहे. तर केमिकल कंटॅमिनेशन जे आहे ते इज नॉट अ नॅचरल हॅझार्ड. ठीक आहे. ते नैसर्गिक धोका नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं काय असणार आहे उत्तर? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, "ॲज पार्ट ऑफ अ नॅशनल क्लायमेट चेंज पॉलिसी, इंडियन गव्हर्नमेंट इज प्लॅनिंग टू राईज द इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ रिन्युएबल एनर्जी बाय द इयर ऑफ 2030." तर राष्ट्रीय हवामान बदल धोरणाचा भाग म्हणून भारत सरकार 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेची स्थापित क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे. तर ते किती वाढवणार आहेत? 175 गिगावॅट, 200 गिगावॅट, 250 गिगावॅट का 350 गिगावॅट? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. अशावर एक प्रश्न आला आला होता सेटमध्ये आणि अशा प्रकारचे करंट अफेअर्सशी रिलेटेड किंवा कसे क्वेशन्स विचारले जातात. त्यामुळे असे प्रश्न नक्की बघा. जेवढे तुमचे नवीन प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाईल तेवढे चांगलं आहे. सांगा बघू मग काय असणार आहे? कितीपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत ते? ते करणार आहे 350 गिगावॅट वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. तर राष्ट्रीय हवामान बदल धोरणाचा भाग म्हणून भारत सरकार 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेची स्थापित क्षमता वाढवण्यासाठी योजना आखत आहे. तर किती आहे ते? 350 गिगावॅट्स असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द एन्थ्रोपेनिक ॲक्टिव्हिटी अकाउंट फॉर अ मोर दॅन 2/3 ऑफ ग्लोबल वॉटर कन्झम्पशन? जागतिक पाण्याच्या वापराचा 2/3 पेक्षा जास्त कोणत्या मानववंशीय क्रियाकल्पाचा वाटा आहे? ॲग्रीकल्चर, हायड्रोपॉवर जनरेशन, इंडस्ट्री, डोमेस्टिक म्युनिसिपल युसेस. घरगुती आणि नगरपालिका वापर, उद्योग, जलविद्युत निर्मिती की शेती? सांगा बघू काय असणार आहे? तर जागतिक पाण्याच्या वापराचा 2/3 पेक्षा जास्त कोणत्या मानववंशीय क्रियाकलापाचा वाटा आहे? तर ते आहे ॲग्रीकल्चर. शेतीचा वाटा आहे ते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. तर ए असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, वन ऑफ द अँथ्रोपोजेनिक सोर्सेस ऑफ गॅसेस पोल्युटंट क्लोरोफ्लोरोकार्बन इन एअर इज. हवेतील वायू प्रदूषक क्लोरोफ्लोरोकार्बनच्या मानववंशज स्वतःपैकी एक आहे. सिमेंट इंडस्ट्री, फर्टिलायझर इंडस्ट्री, फोम इंडस्ट्री, पेस्टिसाइड इंडस्ट्री. नाशक उद्योग, फोम उद्योग, खत उद्योग की सिमेंट उद्योग. वन ऑफ द म्हणजे हवेतील वायू प्रदूषण जे आहे क्लोरोफ्लोरोकार्बनचा मानववंशज स्रोतापैकी एक आहे. कोणता आहे मग ते? ते आहे फोम इंडस्ट्री. काय आहे ते? फोम इंडस्ट्री आहे. ठीक आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. सी आहे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द प्रायमरी सोर्स ऑफ ऑर्गॅनिक पोल्युशन इन अ फ्रेश वॉटर बॉडी इज. गोड्या पाण्यातील सेंद्रिय प्रदूषणाचा प्राथमिक स्रोत आहे. काय आहे? रन ऑफ अर्बन एरियाज, रन ऑफ फॉर्म, सेवेज इन्फ्लुएन्स, सांडपाणी वाहून नेणारे, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स, औद्योगिक सांडपाणी. सांगा बघू काय असणार आहे? द प्रायमरी सोर्स ऑफ ऑर्गॅनिक पोल्युशन इन अ फ्रेश वॉटर बॉडीज. तर ते काय असणार आहे? ते असणार आहे सी, सेवेज इन्फ्लुएन्स, सांडपाणी वाहून नेणारे. गोड्या पाण्यातील सेंद्रिय प्रदूषणाचा प्राथमिक स्रोत कोणता आहे? सीवेज ठीक आहे, सांडपाणी वाहून नेणारे. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर लहर इज अ नॅचरल डिझास्टर इन्व्हॉल्विंग. लहर ही नैसर्गिक आपत्ती आहे. तर त्यात काय आहे? लहर काय आहे? तर मग ते इरप्शन ऑफ लार्ज अमाउंट ऑफ मटेरियल, मोठ्या प्रमाणात सामग्रीचा उद्रेक, स्ट्राँग वाइंड्स, जोरदार वारे, स्ट्राँग वॉटर वेव्हज, मजबूत पाण्याच्या लाटा, की जोरदार वारा आणि पाण्याच्या लाटा. स्ट्राँग वाइंड अँड वॉटर वेव्हज. काय असणार आहे ते? सांगा बघू. लहर आपण जे म्हणतो नॅचरल डिझास्टर आहे, ते काय आहे? तर ते आहे इरप्शन ऑफ लार्ज अमाउंट ऑफ मटेरियल. मोठ्या प्रमाणात सामग्रीचा उद्रेक आहे लहर म्हणजे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. हे नक्की लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी फंक्शन्स अंडर द युनियन मिनिस्ट्री ऑफ. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. कशाच्या अंतर्गत कार्य करते? एन्व्हायरमेंटल, पर्यावरणाच्या, वॉटर रिसोर्सेसच्या, होम अफेअर्सच्या, डिफेन्सच्या. कशाच्या कार्य करते? कशाच्या अंडरमध्ये आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण केंद्रीय मंत्रालय?
तर ते आहे गृहव्यवहार, होम अफेअर्सच्या अंडरमध्ये आहे ते, ठीक आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी जे आहे ना, फंक्शन्स अंडर द युनियन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर. हे प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, की हे जे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, ते होम अफेअरच्या अंडरमध्ये येते, गृहव्यवहारच्या अंडरमध्ये, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊसेस गॅसेस हॅज द शॉर्टेस्ट रेसिडन्स टाइम इन द ॲटमॉस्फिअर. खालीलपैकी कोणत्या हरितगृह वायूचा वास्तव्य वातावरणात सर्वात कमी आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड. आता मला सांगा, या एका प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्न घेत असतो, तर ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये किती गॅसेस आहे आणि त्या कोणत्या? ठीक आहे. ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये किती गॅसेस आहे आणि ते कोणत्या, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर आता सांगा बघू, विच वन ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅसेस हॅज द शॉर्टेस्ट रेसिडन्स टाइम इन ॲटमॉस्फिअर? तर काय आहे ते? मिथेन आहे. कोणत्या, म्हणजे मिथेन हरितगृह वायूचा वास्तव्य वातावरणात सर्वात कमी असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॅटर ऑफ अ ग्लोबल कन्सर्न इन द रिमूव्हल ऑफ ट्रॉपिकल फॉरेस्ट? उष्णकटिबंधीय जंगले काढून टाकण्यासाठी खालीलपैकी कोणता जागतिक चिंतेचा विषय नाही? तर पहिला आहे, देअर ॲबिलिटी टू ऑब्झर्व्ह द केमिकल्स दॅट कॉन्ट्रिब्यूट टू डिप्लेशन ऑफ ओझोन लेयर. ओझोन थर कमी होण्यास हातभार लावणारी रसायने शोषून घेण्याची त्यांची क्षमता. बी आहे, देअर रोल इन मेंटेनिंग द ऑक्सिजन आणि कार्बन बॅलन्स ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि कार्बनचं संतुलन राखण्याची त्यांची भूमिका. देअर ॲबिलिटी टू रेग्युलेट सरफेस अँड एअर टेम्परेचर, मॉइश्चर कंटेंट अँड रिफ्लेक्टिव्हिटी. पृष्ठभाग, हवेचे तापमान, आर्द्रता आणि परावर्तकता नियंत्रित करण्याची त्यांची क्षमता. की देअर कॉन्ट्रिब्युशन टू द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऑफ द प्लॅनेट. ग्रहाच्या जैविक विविधतेमध्ये त्यांचे योगदान. यापैकी उष्णकटिबंधीय जंगले काढून टाकण्यासाठी खालीलपैकी कोणता जागतिक चिंतेचा विषय नाही, असं विचारलेलं आहे. ठीक आहे. कन्फ्यूज होऊ नका. बरोबर प्रश्न वाचत चला. सांगा बघू. जागतिक चिंतेचा विषय नाही. कोणता विषय नाही? तर देअर ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब द केमिकल दॅट कॉन्ट्रिब्यूट टू डिप्लेशन ऑफ ओझोन लेयर. ओझोन थर कमी होण्यास हातभार लावणारी रसायने शोषून घेण्याची त्यांची क्षमता. हे काय आहे? इज नॉट अ मॅटर ऑफ अ ग्लोबल कन्सर्न इन द रिमूव्हल ऑफ ट्रॉपिकल फॉरेस्ट. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द मोस्ट कॉम्प्रेसिव्ह अप्रोच टू ॲड्रेस द प्रॉब्लेम्स ऑफ मॅन एन्व्हायर्नमेंट इंटरॅक्शन इज वन ऑफ द फॉलोइंग. मानव पर्यावरण संवादाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी सर्वात व्यापक दृष्टिकोन खालीलपैकी एक आहे. कोणता आहे? नॅचरल रिसोर्स कन्झर्वेशन अप्रोच, नैसर्गिक संसाधन संवर्धन दृष्टिकोन, अर्बन इंडस्ट्रियल ग्रोथ ओरिएंटेड अप्रोच, की रूरल ॲग्रिकल्चर ग्रोथ ओरिएंटेड अप्रोच, की वॉटरशेड डेव्हलपमेंट अप्रोच. पाणलोट विकास दृष्टिकोन, ग्रामीण कृषी विकास भूमी दृष्टिकोन, की औद्योगिक विकास, की नैसर्गिक संसाधन. सांगा बघू काय असणार आहे? द मोस्ट कंप्रेसिव्ह अप्रोच टू अड्रेस द प्रॉब्लेम्स ऑफ मॅन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन इज. मानव पर्यावरण संवादाच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी सर्वात व्यापक दृष्टिकोन खालीलपैकी एक आहे. कोणता आहे तो? तो आहे वॉटरशेड डेव्हलपमेंट अप्रोच, म्हणजेच पाणलोट विकास दृष्टिकोन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द मेजर सोर्स ऑफ पोल्युटंट गॅसेस कार्बन मोनोऑक्साईड इन अर्बन एरिया इज. प्रदूषक वायू कार्बन मोनोऑक्साईडचा प्रमुख स्रोत शहरी भागात आहे. तर ते कशामुळे होतंय? थर्मल पॉवर सेक्टर, ट्रान्सपोर्ट सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, की डोमेस्टिक सेक्टर. सांगा बघू काय असणार आहे? मेजर सोर्स ऑफ पोल्युटंट गॅस कार्बन मोनोऑक्साईड, ते कशात होते? कार्बन मोनोऑक्साईड आलं तर ते ट्रान्सपोर्ट सेक्टर, वाहतूक क्षेत्राशी रिलेटेड असते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. कार्बन मोनोऑक्साईड आलं ना कधी पण, तर ट्रान्सपोर्टवर क्लिक करायचं, ते मोस्ट ऑफ द तेच राहते. ठीक आहे. कधी आपलं लॉजिक लागत नाही किंवा काही जर का आपलं उत्तर नाही येत राहिलं, तर असं लॉजिक आपण लावू शकतोय. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, इन अ फ्युअल सेल ड्रिव्हन व्हेइकल द एनर्जी इज ऑब्टेन फ्रॉम द कंबस्टन ऑफ. इंधन सेलवर चालणाऱ्या वाहनामध्ये च्या ज्वलनातून ऊर्जा प्राप्त होते. मिथेन, हायड्रोजन, एल-पी-जी, सी-एन. कशातून होते? इन अ फ्युअल सेल ड्रिव्हन व्हेइकल द एनर्जी इज ऑब्टेन्ड फ्रॉम द कंबस्टन ऑफ हायड्रोजन. कशातून? हायड्रोजनमधून होते. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग नेशन्स हॅज द मॅक्सिमम पर कॅपिटा इमिशन ऑफ अ कार्बन डायऑक्साईड. हा प्रश्न विचारला गेलेला होता आणि अशा प्रकारचे प्रश्न करंट अफेअरमध्ये विचारले जातात. त्यामुळे या वर्षीचे जे आहे ते तुम्ही ते बघून चला. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन होते? चायना, जपान, USA, इंडिया. सांगा बघू. इंडियामध्ये तर होत नाही. जपानमध्ये पण नाही. चायना नाहीतर USA. सांगा बघू काय असणार आहे? आपलं उत्तर आहे USA. जे आहे खालीलपैकी कोणत्या? USA USA या राष्ट्रात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन होते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे.
त्यानंतर किटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? ओझोन डिप्लेशन, हॅझार्डस वेस्ट, घातक कचरा, क्लायमेट चेंज की न्यूक्लिअर एनर्जी? सांगा बघू कशाचा रिलेटेड आहे? किटो प्रोटोकॉल. किटो प्रोटोकॉल कशाचा रिलेटेड आहे ते सांगा? ते आहे क्लायमेट चेंजच्या रिलेटेड. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द स्मॉग इन सिटीज इन इंडियन मेनली कन्सिस्ट. भारतातील शहरांमधील धुके प्रामुख्याने असतात. ऑक्साईड ऑफ सल्फर, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन अँड अनबर्न हायड्रोकार्बन्स, कार्बन मोनॉक्साईड, एसपीएम, ऑक्साईड्स ऑफ सल्फर अँड ओझोन. सांगा बघू काय असणार आहे? कशाचे असतात ते भारतातील शहरांमधील धुके प्रामुख्याने कशाचे असतात? ते कशाचे असतात? नायट्रोजन अनबर्न्ड हायड्रोकार्बन, सल्फर, ओझोन, मोनोऑक्साईड, सल्फर. ते कशाचे असतात? तर ते असतात नायट्रोजन अँड अनबर्न्ड हायड्रोकार्बन्सचे. ठीक आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, स्मॉग जे आहे ते हायड्रोकार्बन्सचाच असतं स्मॉग. ठीक आहे. त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि याचं उत्तर आपलं काय आहे? द स्मॉग इन सिटीज इन इंडियन मेनली कन्सिस्ट ऑफ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन अनबर्न्ड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे. समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ नॅचरल हॅझर्ड्स हॅव द हायेस्ट पोटेन्शियल टू कॉज डॅमेज टू ह्युमन? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक धोक्यात मानवाचे नुकसान होण्याची सर्वाधिक क्षमता आहे? भूकंप, जंगलात आग, ज्वालामुखीचा उद्रेक आणि दुष्काळांपूर. सांगा कोणतं असणार आहे? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक धोक्यात मानवाचे नुकसान हे खूप जास्त होते ते विचारलं आहे. कशात होते खूप जास्त? जंगलात आगमुळे तर होत नाही खूप जास्त. तर ते होते दुष्काळ आणि पूर, यामुळे सर्वात जास्त नुकसान होते. ठीक आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. हे कन्फ्यूज होऊ नका अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक इरप्शनमध्ये. कारण व्होल्कॅनिक इरप्शन खूप कमी होते आपल्या एरियामध्ये आणि भूकंप पण कोणत्या एरियामध्ये कधी होते, कोणत्या त्याचं पण नुकसान भरपूर आहे. पण पूर जे आहे ते नेहमीच असते फ्लूड आणि दुष्काळ. ठीक आहे. त्यामुळे ते सर्वात जास्त क्षमता होते. त्याच्याने नुकसान जास्त होते. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, मिनामाटा डिझास्टर इन जपान वॉज कॉज्ड बाय पोल्युशन ड्यू टू. जपानमध्ये जे मिनामाटा आपत्ती आली होती ती कशामुळे आली होती? लीडमुळे, मर्क्युरी, कॅडमियम, झिंक. तर तुम्हाला माहिती असेल मिनामाटा जो आहे तो मर्क्युरीशी रिलेटेड आहे. मिनामाटा डिसीज ते मर्क्युरीमुळे होते जास्त जर का झालं तर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? मग बी असणार आहे. मिनामाटा डिझास्टर इन जपान वॉज कॉज्ड बाय पोल्युशन ड्यू टू मर्क्युरी. जपानमध्ये जे मिनामाटा आपत्ती आली होती ती मर्क्युरीमुळे आली होती. ठीक आहे. मिनामाटा आलं डिसीज तर मर्क्युरी आलं. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्या आधी विचारलं गेलं होतं की मिनामाटा डिसीज कोणत्या याच्याशी रिलेटेड आहे आणि ऑप्शनमध्ये लीड, मर्क्युरी, कॅडमियम, झिंक असं होतं. त्यामुळे मर्क्युरी येतं मिनामाटामध्ये. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, नागोया प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. नागोया प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? क्लायमेट चेंज, ओझोन डिप्लेशन, हॅझार्डियर वेस्ट, बायोडायव्हर्सिटी. हवामान बदल, ओझोनचा ऱ्हास, घातक कचरा, जैवविविधता. तर नागोया प्रोटोकॉल कशा रिलेटेड आहे? हे 2010 मध्ये हे साइन झालं होतं आणि फोर्समध्ये कधी आलं होतं ते सगळ्यांना लागू झालं होतं ते 2014 मध्ये. ठीक आहे. नागोया प्रोटोकॉल आणि हे कशाशी रिलेटेड आहे? ते आहे बायोडायव्हर्सिटीच्या रिलेटेड म्हणजे जैवविविधतेशी रिलेटेड आहे. ठीक आहे. असे हे आणि 9व्या चॅप्टरमधले पूर्ण प्रोटोकॉल्स तुम्ही लक्षात ठेवा. एन्व्हायर्नमेंटल जे आहे एन्व्हायर्नमेंटल प्रोटोकॉल्स जे आहेत नागोया, किटो, पॅरिस अग्रीमेंट हे सगळं खूप रिओ समिट हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे सगळे महत्त्वाचेच आहे इथले. वॉटर पोल्युशन, एसडीजी, एमडीजी, प्रोटोकॉल्स, एन्व्हायर्नमेंट हे सगळं यातलं खूप महत्त्वाचे आहे 9व्या युनिटमधलं. ते सोडू नका सब टॉपिक्स ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे ओके. आज आपण 35 प्रश्न बघितलेले आहे. 35 पैकी तुम्हाला किती आले ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. इथे आपण 9व्या युनिटचे म्हणजे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट याचे प्रश्न घेतलेले आहे आणि हे प्रश्न तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आणि जोमाने अभ्यास करा. ऑल द बेस्ट. थँक यू.